hello, namaskar. Welcome back to my channel. जसं मी म्हणाले की avocado toast ची जेव्हा रेसिपी टाकलेली की सध्या मी माझी मावशी आम्ही एकत्र राहतोय. सो आज प्रोबॅबली माझी मामी सुद्धा येणार आहे आमच्यासोबत नाइट आउट साठी. सो आज हम कुछ स्पेशल बनाएंगे. सो वी विल स्टार्ट विथ डेजर्ट फर्स्ट कारण ते सेट होणं इम्पॉर्टंट आहे. सो आज आपण बनवतोय फ्रूट कस्टर्ड विथ व्हॅनिला आईस्क्रीम. सो त्याच्यासाठी मी हे अमूलच्या 2 पिशव्या घेतल्या 10 लिटरच्या. सो 1 लिटर दूध, मी ही कस्टर्ड पावडर घेतली आहे. तुम्ही कुठलीही कस्टर्ड पावडर वापरू शकता. मी ही विकफील्डची घेतली आहे व्हॅनिला फ्लेवरची. आणि साखर जेवढी त्याच्यात मेन्शन केली आहे. सो यांनी अर्धा लिटर दुधासाठी 4 टेबलस्पून साखर सांगितली. सो मी 1 लिटर दुधाचं बनवते. सो जवळपास 8 ते 9 चमचे टेबलस्पून मी साखर घेतली आहे. सो काय करायचंय की आधी आपल्याला दूध व्यवस्थित उकळवायचंय. दूध उकळून झालं की जवळपास 1 वाटीभर दूध वेगळं काढायचं. त्याच्यामध्ये मेन्शन केल्याप्रमाणे कस्टर्ड पावडर मिक्स करायची आणि त्याच्यानंतर ती दुधात परत ऍड करायची. सो आपण फटाफट दूध बॉईल करायला ठेवूया. आणि दूध उकळेपर्यंत आमच्या माऊ साहेबांनी आमच्यासाठी आणलेला आहे. व्हॉट इज दिस? आय गेस दिस इज वॉलनट केक. हा काल तिने आणला पण काल इतकं लेट झालेलं की मी खाल्ला नाही. आणि हा तर दिस इज रवा केक ओनली अय्यंगरचा. सो आपण पेटपूजा करूया जोपर्यंत दूध उकळतंय. दिस इज नॉट वॉलनट केक. ते जे क्रिसमस केक मिळतो ना बेकरीमध्ये, प्लम केक तो प्लम केक आहे हा. विच हॅज, मला याच्यामध्ये थोडं सिनेमन पण लागतंय. इट हॅज दोज ते टुटी फ्रुटी पण आहे थोडंसं. अँड इट हॅज ऑब्वियसली चॉकलेट आहे. बट दिस इज नाइस. मजा आया. शिरो, से हाय. हे तुला नाही देऊ शकत. से हाय. आय आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना हाय बोलतो आधी. से हाय. केक नाही मिळणार आहे तुला. हे बघ कोण आहे कॅमेऱ्यामध्ये, बघ ना. शिरो हेच कॅमेरा बाय द वे. तुम्ही त्याचा फोटो काढायला जा. तुम्ही त्याच्या समोर खिशातून किंवा टेबलवर ठेवलेला फोन उचला. तो आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी पेट्स किती क्यूट मोमेंट काहीतरी करत असतात, काहीतरी हालचाल करत असतात. आणि मी फील लाईक आपण ते क्लिक करूया एक मेमरी म्हणून. तुम्ही त्याच्या समोर फोन उचला फक्त स्वतःचा. तो तिथून उठून निघून जाणार. म्हणजे जर तो असा काहीतरी मस्ती करत असेल, काहीतरी असं छान वेगळा काहीतरी आळोखे पिळोखे देताना झोपला असेल, अँड इफ आय फील लाईक की चल हे शूट करते, इट नेव्हर वर्क्स. म्हणजे तो काढूच देत नाही फोटोज व्हिडिओज. ते आमच्या फक्त इथे मेमरीमध्ये आहेत ते सगळं आता. कारण त्याने त्याच्या मेमरीज बनवूच दिला नाहीयेत फोनमध्ये. सो असं सगळं आहे. शिरो है ना शिरो. मी शिरोला खूप त्रास देते. आय एक्सेप्ट. मी प्रचंड त्रास देते त्याला. कुत्रा तो आहे पण भयंकर त्रास मी त्याला देते. येस बेबी. आणि तो बऱ्याचदा नाही, नेहमीच मला वैतागलेला असतो. तो मला खूप वैतागलेला असतो है ना शिरो. शिरोला आम्ही जेवढं खातो तेवढं सगळं शिरोला हवं असतं, बट आम्ही देत नाही त्याला. ऍक्च्युली त्याच्यावरून मला आठवलं की मला खूप जणी सांगितलं की तुझ्याकडे पेट आहे तर पेट रिलेटेड काहीतरी व्हिडिओ बनव. लाईक पेट केअर किंवा त्याचं शेड्यूल काय असतं, किंवा आम्ही त्याला जेवणात काय देतो, कशा पद्धतीने म्हणजे त्याचा ओव्हरऑल जो काही त्याचा मेंटेनन्स आम्ही जो ठेवतो तो कुठल्या पद्धतीने आम्ही काय करतो त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनव. सो आय एम थिंकिंग की मी असा काहीतरी व्हिडिओ बनवावा. आणि येस सो असा काहीतरी व्हिडिओ मी बनवेन नक्कीच. आणि तो मी लवकरच पोस्ट करेन. आणि आज हो काय 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 बोलू देत ना, थांब ना.
तुला झोप नाही आली, जा झोप जा. आणि आता या पुढचे तरी 2 व्हिडिओ, म्हणजे हा व्हिडिओ आणि पुढचा व्हिडिओ आजच्या सगळ्या रेसिपीजसाठी असेल. बट त्याच्यानंतर आय ट्राय की मी असं काहीतरी व्हिडिओ बनवावा. आणि हो ना, थांब ना जरा, थांब ना. चीदो परेशान हो चुका है वो मुझसे, इतना परेशान हो चुका है वो मुझे देखना तक नहीं चाहता है ना शिरो. सो आपण फटाफट केक संपवून टाकूया. आणि जो शिरोला मी अजिबात देणार नाही. आणि त्याच्यानंतर वी विल गेट बॅक टू आवर रेसिपी. सो दूध उकळलंय. सो काय करूया, याच्यातून ना थोडं दूध आपण वाटीमध्ये काढून घेऊया. आणि हे जे उरलेलं दूध आहे त्याच्यामध्ये साखर ऍड करूया. ते आपण याच्यात दूध काढून घेतलंय. त्याच्यामध्ये आपण आता याच्यात लिहिलंय की 2 टेबलस्पून टाकायचे हाफ अ लिटर साठी. सो आपल्याला याच्यात 4 टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकावी लागेल. सो हिअर वी गो. ओ शिरो, काय झालंय? 2 3 and here we go. 4 and give it a good mix. आणि याच्यातली साखर विरघळली ना व्यवस्थित की मग याच्यामध्ये आपण वाईल स्टरिंग आपण याच्यामध्ये ही कस्टर्डची पेस्ट ऍड करू. सो परत एक उकळी आली ना की मग आपण गॅस बंद करूया. अँड देन आवर कस्टर्ड इज रेडी. आधी रूम टेम्परेचरला थंड होऊ द्यायचंय आणि त्याच्यानंतर यू कॅन कीप इट इन फ्रिज. सो आपण हे असेंबल करूया. सो आय हॅव गॉट सब्जा भिजवून ठेवलाय, व्हॅनिला आईस्क्रीम, कस्टर्ड आणि 2च फ्रुट्स होते अवेलेबल. सो सफरचंद आणि केळं आहे. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू, का ग्लासमध्ये मी थोडं सफरचंद, केळं आणि आपण टाकूया त्याच्यानंतर सब्जा. We will top it up with this custard. आणि याच्यावर टाकायचे व्हॅनिला आईस्क्रीम. दिस इज रेडी. तुम्हाला जर ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रुट्स पण टाकू शकता. बट मला अशा गोष्टींमध्ये ड्रायफ्रुट्स नाही आवडत. सो आय एम जस्ट कीपिंग इट दिस वे. सो यमी. मिक्स कर उसको. खाली सब्जा वगैरे. सब्जा so delicious. Wow. Superb. माऊ प्लीज तू सांग सगळ्यांना, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप 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 छान छान शुभेच्छा द्या.